सर्वांना शिवशरणार्थ नमस्ते। मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आपण शिवशरणार्थ प्रतिष्ठान मार्फत कुरीन शेट्टी चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून कुरीन शेट्टी कोष्टी समाज बहुउद्देशीय संस्था पंढरपूर यांच्या सहकार्याने वधूवर व व्यापारी महामेळावा या ठिकाणी दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी पंढरपूर येथे आयोजित केला आहे। तारीख जवळ येते आहे, बरीचशी तयारी आमची झाली आहे। मला वाटते की तुम्ही त्या पद्धतीनं नियोजन केलं असेल येण्याचं। सर्वांनी या वधूवर मेळाव्याला व्यापारी मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहा। आपल्या समाजाच्या इतिहासात पहिल्यांदाच व्यापारी उद्योजक मेळावा संपन्न होतोय, तर त्या या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार बनूया। सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहा। आज मी आपल्यासमोर उभा आहे। आत्तापर्यंत झालेली जी काही रिस्पॉन्स आहे, तुम्ही जो काही आपल्याला शिवशरणार्थ प्रतिष्ठानला जो रिस्पॉन्स दिला त्याच्याबद्दल आभार मानण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वसाधारण गेले 4-5 दिवस आपला मोबाईल अन्नदानासाठी वाजत होता। आपली जी टॅगलाईन जी होती अन्नदाता सुखी भव, या टॅगलाईनच्या अंडरखाली जवळजवळ 150 पेक्षा जास्त समाज बांधवांनी आपल्याला अन्नदानासाठी मदत केली। त्यानंतर 100हून अधिक व्यापारी उद्योजकांनी नोंदण्या केलेल्या आहेत। 200 साधारण 33 वधूवरांच्या नोंदण्या आपल्याकडे आलेल्या आहेत। तर या अशा पद्धतीनं जो मेळावा होतोय तो मेळावा खरोखरच अद्वितीय होणार आहे। पहिल्यांदाच होत असल्यामुळे व्यापारी उद्योजक मेळाव्याला जरी आपली नोंदणींची संख्या कमी असली तर या वर्षीचा जो काही मेळावा होणार आहे हा पहिलाच मेळावा आपला संपन्न होतोय। तर पहिल्या मेळाव्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं नियोजन करून पुढील कालावधीमध्ये ही उपस्थिती आणखी वाढेल यासाठी निश्चितच आपण प्रयत्न करूया। तर मी तुम्हाला थोडंसं जे सांगतो त्याबद्दल आपला हा लेआउट आहे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं आपल्याला की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जो काय हॉलचा लेआउट आहे त्याबद्दल आपण थोडंसं जास्ती डिस्क्रिप्शन खोलामध्ये आपण पाहूया। तर आपला हा हॉलचा लेआउट आहे आपल्यासमोर या ठिकाणी दिसतोय। तर या हॉलच्या लेआउटमध्ये हा जो रोड आहे हा वाखरी रोड म्हणजे पंढरपूरमधून वाखरी रोड जुना म्हणजे पालखी मार्ग जुना पंढरपूर रोड जुना पुणे रोड ज्याला आपण म्हणतो हा पूर्व पश्चिम रोड आहे। पूर्व पश्चिम रोडपासून तुम्ही इकडं आला, इथं एंट्रन्स आहे हा आनंदी भवन मंगल कार्यालय, आनंदी विनायक मंगल कार्यालय हा कार्यालयाचं आपलं नाव आहे। तर या ठिकाणी आल्यानंतर इथं एंट्रन्स गेट आहे। एंट्रन्स गेटमधून आत एंट्री केली आपण। आत एंट्री केल्यानंतर इथं पार्किंगची व्यवस्था आहे। समोर आणखी इथं खालच्या बाजूला पार्किंगची व्यवस्था आहे। तुमची 4 व्हीलर पार्किंग 2 व्हीलर पार्किंग या ठिकाणी आपण करू शकतो। 4 व्हीलर पार्किंगसुद्धा या ठिकाणी करता येईल। त्यानंतर इथून आत आल्यानंतर हा एंट्रन्स आहे। हा एंट्रन्सच्या दरम्यान या ठिकाणी आपल्या समाजातील उद्योजक जे आहेत, जे काही व्यापारी आहेत, त्यांना त्यांच्या प्रोडक्टचं त्यांच्या सेवा जे उद्योग असतील तर त्याची इन्फॉर्मेशन डिस्प्ले करण्यासाठी समाज बांधवांना देण्यासाठी या ठिकाणी स्टॉल उपलब्ध आहेत। सर्वसाधारण 10 बाय 10चे स्टॉल्स या ठिकाणी आहेत। साधारण एका स्टॉलसाठी बुकिंग आपण घेतोय, समाज बांधवांनी ते बुकिंग करावं। साधारण 1500 रुपये त्याची प्राईस ठेवलेली आहे बुकिंगसाठी। म्हणजे त्याला जो काय रेंट येतो, त्याला जो काय खर्च येतो तो सर्वसाधारण खर्च त्याच्यातून घेण्याचा मानस आहे। तर या ठिकाणी 1500 रुपयाला एक स्टॉल अगदी कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध करून आपण दिला दिवसभरासाठी, सकाळी 9:30 ते रात्री 9:30 पर्यंत। या स्टॉल्समध्ये येणारे समाज बांधव पाहत जातील। शेवटचे 2 जे स्टॉल्स आहेत त्याच्यामध्ये आपण जे पुस्तक डिस्ट्रीब्युशन जे करणार आहे किंवा वधूवर आल्यानंतर जे स्वागत करणार आहे ते या ठिकाणी होईल। आणि हे झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही आत आल्यानंतर हा आपला प्रशस्त हॉल आहे। जवळजवळ 1200 लोकांची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था या ठिकाणी होऊ शकते। तर हा जो पोर्शन आहे मधला, त्या पोर्शनमध्ये सर्वसाधारण बसण्याची व्यवस्था आपण करणार आहे। आणि ज्याला 1 to 1 चर्चा करायची आहे त्यांनी साईडच्या ह्या पोर्शनमध्ये जाऊन बसायला हरकत नाही। त्या ठिकाणी सुद्धा चेअर्स असतील आणि त्या ठिकाणी 1 to 1 चर्चा आपण करू शकू। आणि हा जो पुढचा पोर्शन आहे स्टेजच्या पुढचा पोर्शन, या ठिकाणी आपली वधूवरांची, वधूवर पालकांची आणि व्यापारी वर्गाची
बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे किंवा पोस्टच्या माध्यमातून आपण सांगितलेलं आहे की दिनांक 18 जानेवारी 2025 व 19 जानेवारी 2025 असे 2 दिवस जे आपण मेळावे घेणार होतो, तर बऱ्याच समाज बांधवांच्या अशा आपल्याकडं सूचना आल्या की ज्याच्यामध्ये तुम्ही कार्यक्रम एकाच दिवसात घ्या जो काही असेल तो, कारण 2 दिवस येणं राहणं, बरेचसे वधूवर पालकही आहेत आणि तेच व्यापारी आहेत, तर 2 दिवस येणं शक्य नाही आहे. तर त्याच्यापेक्षा तुम्ही एका दिवसात घेण्याचा प्रयत्न करा अशा सूचना आल्या. गेल्या 15-20 दिवस सूचना येत होत्या. त्यानंतर आम्ही कार्यकारिणीची मीटिंग घेतली. कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये त्या पद्धतीनं त्याच्यावर चर्चा झाली आणि चर्चांती असं ठरलं की सकाळी 9:30 ते रात्री 9:30पर्यंत जवळजवळ 12 तासाचा हा महामेळावा आपण घेणार आहोत. तर ह्या महामेळाव्यामध्ये व्यापारी येणार आहेत. सकाळी 9:30 पासून संध्याकाळी 4:30पर्यंत, साधारण 4:30 ते 5पर्यंत हा वधूवर मेळावा संपन्न होणार आहे आणि 5, 5:15ला आपली व्यापारी मेळाव्याची सुरुवात होईल. व्यापारी मेळावा तिथून पुढं 9, 9:30पर्यंत चालेल. त्याच्यानंतर जेवण वगैरे करून आपण सर्वजण आपल्या आपल्या घराकडं निघू शकतो. साधारण पंढरपूर, सांगली किंवा इचलकरंजी, सातारा हे संपूर्ण अंतर 2 ते 2.5 तासाचं आहे. तर 2 ते 2.5 तास म्हणजे रात्री 12पर्यंत तुम्ही आरामात घरी पोचू शकताय. तर अशा पद्धतीनं हे नियोजन केलेलं आहे. तर या ठिकाणी सांगण्याचा उद्देश जो आहे तो या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी आपल्याला व्यापारी वर्ग बसेल, या ठिकाणी वधूवर पालक बसतील आणि या ठिकाणी वधूवर बसतील. तर अशी आसन व्यवस्था या ठिकाणी केलेलं आहे. हे स्टेज आहे. स्टेजच्या पाठीमागं डायनिंग हॉल आहे. डायनिंगसाठी इथूनही एंट्रन्स आहे अशा पद्धतीनं आणि इथूनही एंट्रन्स आहे. तर या डायनिंग हॉलमध्ये आपण जेवणाची व्यवस्था केलेली आहे. डायनिंग हॉलमध्ये सुद्धा स्क्रीन आहे, म्हणजे जेवणाचा ब्रेक आपण घ्यायचा नाही, कारण हा म्हणजे खूप कमी वेळामध्ये, म्हणजे आपल्याकडे वेळ कमी आहे, एका दिवसाच्या वेळामध्ये आपल्याला दोन्ही मेळावे संपन्न करायचे आहेत. तर आपण जेवणाचा ब्रेक घेत नाही आहे. दुपारी 1 ते 3पर्यंत ज्याला जेवायचं आहे ते डायनिंग हॉलमध्ये जातील, लॉनमध्ये जातील. इथे एक स्क्रीनची व्यवस्था केली आहे, ज्या स्क्रीनमध्ये संपूर्ण ह्या हॉलमध्ये जे काही ॲक्टिव्हिटी चालू आहेत त्या या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले होऊ शकतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. तर या ठिकाणी आपण हे डायनिंगचा स्पेस आहे. त्यानंतर हे प्रशस्त लॉन आहे. या ठिकाणी हे जे आहे ते लॉन आहे. या ठिकाणी पूर्ण झाडं वगैरे आहेत. तुम्ही अगदी प्रायव्हसी जर तुम्हाला हवी असेल, एखाद्या वधूवर पालकांना भेटायचं आहे, तर तुम्ही या ठिकाणी प्रशस्त लॉनमध्ये तुम्ही भेटू शकता. दुपारच्या वेळी या ठिकाणी झाडं वगैरे आहेत, त्या झाडाखाली बसूनसुद्धा तुम्ही गप्पा मारू शकता. तर अशा पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. हे सुद्धा एक लॉन आहे. ह्या जे स्टॉल्स आहेत त्या स्टॉलच्या पाठीमागे पण लॉन आहेत. या ठिकाणी सुद्धा गप्पा मारता येतील अशा पद्धतीनं व्यवस्था आहे. त्याचबरोबर आपल्या ह्या वधूवर मेळाव्यामध्ये राहण्याची व्यवस्था आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा अशी एक विनंती आहे, कारण भरपूर इन्फॉर्मेशन आपण या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे. हा जो हॉल आहे इथून सुद्धा एक एंट्रन्स आहे या हॉलसाठी. तर इथं राहण्याची व्यवस्था आहे. साधारण 4 डॉर्मेटरी हॉल्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. प्रत्येक हॉलमध्ये 15 समाज बांधव त्या ठिकाणी राहू शकतात, झोपू शकतात आणि प्रत्येक डॉर्मेटरीला अटॅच 4 टॉयलेट बाथरूम आहेत. तर या ठिकाणी प्रत्येक म्हणजे यूज करू शकता आपण. 2 जरी हॉल महिलांसाठी आणि 2 हॉल्स असे पुरुषांसाठी उपलब्ध करून देऊ शकतो. पंढरपूर आहे, ते पंढरपूरमध्ये अजूनही बरेचसे मठ्स, बऱ्याचशा राहण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. आपण बाहेरही राहू शकता. आदल्या दिवशी म्हणजे 17 तारखेला संध्याकाळी जर कोणाला यायचं असेल तर त्यांनी आमच्याकडे ॲडव्हान्स बुकिंग केली तर या ठिकाणी आपण राहण्यासाठी, म्हणजे ॲडव्हान्स बुकिंग इन द सेन्स फक्त इन्फॉर्मेशन करा. बुकिंगला काही पैसे चार्जेस वगैरे नाही आहेत. तर इन्फॉर्म करा आम्हाला की कोण कोण येणार असेल तर त्यांची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला करता येईल. 17 तारखेला रात्री येणार असतील 18 तारखेच्या प्रोग्रामसाठी तरी राहण्याची व्यवस्था आहे. आणि 18 तारखेला जर लेट होतं आहे, आपल्याला जाता येत नाही घरी, असं जरी काय असेल तर आपण 18 तारखेला सुद्धा राहण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. तुम्ही 19 तारखेला उठून आंघोळी वगैरे करून घरी जाऊ शकता. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हॉल्स उपलब्ध आहेत. त्यानंतर या ठिकाणी कॉमन टॉयलेट बाथरूम आहेत या ठिकाणी. तर अशा पद्धतीनं हा टोटल लेआउट आहे आपल्या कार्यक्रमाचा. तर ह्याची इन्फॉर्मेशन देण्यापाठी मग हेतू उद्देश इतकाच आहे की ज्या काय आपल्या सुविधा उपलब्ध आहेत ते सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. या ठिकाणी संपूर्ण रचना जी आहे त्याचा लेआउट जो बनवलेला आहे ते आपले सुहास कोष्टी सर जे आहेत, आर्किटेक्चर जे आहेत मिरजेचे, त्यांनी हे संपूर्ण लेआउट रचना बनवलेली आहे. आपल्या सिटिंग अरेंजमेंटबद्दल ते काळजीपूर्वक लक्ष देणार आहेत. मेळाव्याच्या दरम्यानसुद्धा त्या सगळ्या गोष्टीची काळजी स्वतः लक्ष घालून सुहास कोष्टी सर करतील
अशी व्यवस्था आपण केलेली आहे। यावेळेला बऱ्याच समाज बांधवांनी चांगल्या पद्धतीने योगदान दिलं। आमच्या शिवशरनाथ प्रतिष्ठानचे जवळजवळ 23 संचालक, चेंबर ऑफ कॉमर्सचे 14 संचालक, मादंबा महिला मंडळाच्या 15 संचालिका, त्याचबरोबर आपला कुरीन शेट्टी वस्त्रोद्योग विकास संघटना, शिवशरनाथ सिक्युरिटीजचे सर्व संचालक यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपला हा म्हणजे या मेळाव्याचा नियोजनामध्ये सक्रिय सहभाग घेतला। त्यामुळं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे। त्याचबरोबर ही पुस्तकाची पहिली कॉपी आहे, म्हणजे फर्स्ट कॉपी साध्या प्रिंटरवरती प्रिंट केलेली कॉपी आहे। ही जवळजवळ 112 पानाचं पुस्तक आपल्याकडं आता रेडी झालेलं आहे। याच्यामध्ये 112 पानाचं हे पुस्तक आहे। तर ह्या पुस्तकाची कॉपी साधारण आपल्याला 350 रुपयाला आपल्याला ही त्या ठिकाणी मिळेल। वधूवर पालकांना ज्यांना विकत घ्यायची आहे, ज्यांनी आत्तापर्यंत काही पैसे पे केलेले नाही आहेत, त्यांनी 350 रुपये या कॉपीला पे करून ही कॉपी विकत घ्यावी त्या ठिकाणी, अशी व्यवस्था केलेली आहे। तर ही झाली संपूर्ण वधूवर मेळाव्याची माहिती। सर्वांना पुनश्च एकदा वधूवर मेळाव्यासाठी हार्दिक शुभेच्छा। आपण सर्वजण वधूवर मेळाव्याला या आणि ह्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बना। शिवशरनाथ।